12 कोटींचा TDR घोटाळा, स्थायी समितीत चौकशीचे आदेश. ठेकेदारांची मुजोरी, अग्निशामक वाहन खरेदी, नासर्डी, STP आणि म्हाडा अतिक्रमणावरही जोरदार चर्चा. राजसारथी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मालकीच्या जमिनीबाबत गंभीर अनियमितता समोर आली असून यामध्ये ULC कायदा, DP रस्ता आणि अतिरिक्त जमिनीवर बेकायदेशीरपणे TDR प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप नगरसेविका किरण गामणे यांनी स्थायी समिती सभेत केला. या संदर्भात चौकशी करण्याचे निर्देश सभापती मच्छिंद्र सानप यांनी दिले. स्थायी समितीची सभा सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. यावेळी विशेष पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान सदस्य किरण गामणे यांनी महापालिकेत 12 कोटींचा TDR घोटाळा झाल्याचा आरोप केला. राजसारथी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी एकूण क्षेत्रफळ 35,900 चौरस मीटर असून त्यापैकी 27,563.72 चौरस मीटर रिटेन्शन जमीन आणि 8,336.28 चौरस मीटर अतिरिक्त जमीन असल्याचे नमूद करण्यात आले. ULC कायद्याच्या कलम 21 अंतर्गत या प्रकल्पाला 21 डिसेंबर 1983 रोजी मंजुरी मिळाली होती, तर बांधकाम परवानगी 24 मे 1984 रोजी देण्यात आली होती. विशेष म्हणजे अतिरिक्त जमीन ही विकास आराखड्यातील 30 मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी बाधित असल्याचे स्पष्टपणे नमूद असून त्या जमिनीवर शासनाचा अधिकार असल्याचे सांगितले जाते. तसेच बिगरशेती आदेश 7 डिसेंबर 1984 रोजी प्राप्त झाला असून संपूर्ण प्रकल्पाला 26 फेब्रुवारी 1991 रोजी कंप्लीशन सर्टिफिकेट देण्यात आला आहे. ULC कायद्यानुसार अतिरिक्त जमीन ही शासनाच्या ताब्यात राहते. जरी कलम 21 अंतर्गत गृहयोजना मंजूर असली तरी अशा जमिनीचा विक्री, हस्तांतरण किंवा त्यावर TDR देणे नियमबाह्य आहे. याशिवाय TDR धोरण 1995-96 नंतर लागू झाले असून सदर लेआउट त्यापूर्वीचा असल्याने TDR देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तथापि या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून महापालिका अधिकारी, सोसायटीचे पदाधिकारी आणि अधिकृत प्रतिनिधी यांच्या संगनमताने बेकायदेशीर TDR व्यवहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. यामुळे शासनाची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवीन वाहन खरेदी ही कुंभमेळा निधीतून खरेदी केली जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. यावेळी 10 लाख रुपयांपर्यंतची विकास कामे मंजूर संस्था बेरोजगार अभियंता यांच्या मार्फत ऑफलाईन निविदा प्रक्रियेद्वारे राबवण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. STP प्रकल्पाचे सांडपाणी गोदावरीत सोडले जात असून साधू महंतांनी या गटारीच्या पाण्यात स्नान करायचे का, हा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. यावेळी ठेकेदारांच्या वर्तणुकीवरही गंभीर आरोप करण्यात आले. ठेकेदारांना प्रश्न विचारल्यास ते अरेरावीची भाषा वापरतात. महापालिकेत त्यांचा वावर वाढला आहे. यावेळी महापालिकेत त्यांचा वावर वाढला असून आयुक्त हमारे साथ हे अशा प्रकारची मुजोरीची उत्तरे दिली जातात, असा आरोप दिवे यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. माडा वसाहतीत गैरप्रकारांचे आरोप दरम्यान या मुद्द्यावर बराच वादविवाद झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि सभापती साहेब मंजूर करतील, परंतु फाईल पुढे आल्यावर आपण सह्या केल्या पाहिजे प्रशासनाने. त्यासाठी आपण इथंच होऊन म्हणावे, जेणेकरून आम्हाला परत आपल्याशी वादविवाद करायला लागणार नाही, एवढी माझी विनंती आहे. जर एखादी जीवित हानी झाली असती तर मला असं वाटतं का त्या ठेकेदारावर आपल्याला गुन्हे दाखल करावे लागले असतील. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली. त्या ठिकाणी सकाळ पेपरने सुद्धा त्या याची नोंद घेतली. त्या ठिकाणी सर्व त्याचा उहापोह केला, परंतु अजूनही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या नियमात काम होत नाहीये, हे दुर्दैवाने आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटत आहे. त्या ठिकाणी मॅडम दुसरी एक त्यांनी सांगितली गोष्ट की गंगापूरचं जे STP आहे त्याचं सुद्धा पाणी आपण नासर्डी नदीमध्ये सोडून त्या ठिकाणी आणणार आहोत. अनेक ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं पाणी जे घाण पाणी आहे का, ते रसायनयुक्त पाणी आहे, ते आणून आपण त्या ठिकाणी नदीपात्रांनी नैसर्गिक प्रवाहाने आणणार आहोत. त्या ठिकाणी नदीपात्रात आपण RCC वॉल बांधणार आहोत आणि ट्रीटर चेंबर करणार आहोत आणि तिथून कलेक्ट करून STPला नेणार आहोत. असं ते सगळं करा, असं सगळं ती प्रक्रिया आहे. तर मॅडम आमचं म्हणणं आहे की नासर्डी नदी ज्या पद्धतीने गोदावरी नदीमध्ये शाही स्नान होतं, त्याच पद्धतीने नासर्डी नदीला सुद्धा जुना इतिहास आहे आणि नासर्डी नदी आणि गोदावरी नदीचा संगम बाजूला आहे. म्हणजे 50 फुटावर संगम आहे. आणि मागच्या सिंहस्थमध्ये मी सुद्धा होतो, अनेक सदस्य त्यावेळेस असतील. आम्ही जे आखाड्यातले साधू संत नाहीये त्यांचे शाहीस्थान त्या ठिकाणी ठेवले होते ज्या परिश खाली. आणि जर आपण जर तिथं STP केला आणि त्याचं पाणी जर आपण तिथं अडवलं तर मला सांगा मॅडम,
आपले साधू संत त्या पाण्यामध्ये आपण त्यांना शाही स्नान घालायचं का? पुढील कारवाईकडे आता स्थानिकांचे लक्ष लागून आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.